सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। दरवर्षीप्रमाणे किनगाव जट्टू येथील डोंगरशाह वलीबाबांचा संदल व उर्स यात्रा भरली। मात्र भाविक सुविधांपासून वंचित। हजरत डोंगरशाह वलीबाबा दर्गावर जाण्यासाठी करावे लागते तारेवरची कसरत। लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील मागील शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आजही येथील शाह बिरादर यांनी कायम राखली आहे। हजरत डोंगरशाह वलीबाबांचा संदल दिनांक 13/2025 संध्याकाळी 5 वाजता निघाला व रात्री 11 वाजता संदल हा दर्गा येथे चढवण्यात आला। दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मंगळवारला उर्स जोमात भरले होते। सुमारे 300 वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा आजही किनगाववासी मोठ्या जोमात व थाटाने साजरा केला। विशेष म्हणजे ही परंपरा किनगाव जट्टू येथील मुस्लिमच नव्हे तर हिंदू बांधवही या कार्यक्रमाला आपले पुरेपूर योगदान देतात। लोणार तालुक्यातील हे तीर्थक्षेत्र हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे। संदल व उर्स सर्व धर्मीय एकत्र येऊन पार पाडतात व हवे ती मदत एकमेकांना करतात। परंतु हजरत डोंगरशाह वलीबाबाचे आस्थान हे किनगाव जट्टू येथून सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर पहाडीत असल्याने येथे भाविकांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे। दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातील सर्व धर्मामधील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली असून या योजनेत महाराष्ट्रातील 95 तीर्थक्षेत्र समावेश करण्यात आले आहेत। त्यापैकी हजरत डोंगरशाह वलीबाबा हे आहे। परंतु हजरत डोंगरशाह वलीबाबा यांच्या दर्ग्यावर जाण्यासाठी आजही भाविकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। येथील रस्ते पायी चालण्यासाठीही कठीण आहे। दर्गा परिसरात जाण्यासाठी रस्ता तर नाहीच, परंतु लाईट व पाण्याचीही सुविधा नाही। याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे। हजरत डोंगरशाह वलीबाबा बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध व नामवंत वलीबाबापैकी एक आहे। परंतु येथील भाविकांना आजही पाणी, लाईट व रस्त्यामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम, सुलतानपूर।